हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल कुक विथ अश्विनी यामध्ये. आज आपण बनवणार आहोत फिश करी अँड फिश सुक्कं. चला तर मग बघूया. हे आपण मासे सर्व स्वच्छ धुवून घेतलेले आहे. नंतर आपण मसाल्यासाठी तीळ, जिरं, लवंग, दालचिनी, मिरं हे एकत्र करून सगळं भाजून घेऊयात. त्यानंतर आपल्याला 1 वाटी खोबरे, 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर याची पेस्ट हे सर्व साहित्य लागणार आहे. त्यानंतर आपण खोबरे भाजून घेऊया. खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा कांदा चिरून घालूया भाजण्यासाठी. यानंतर वाटण्यासाठी आपल्याला कोथिंबीर, टोमॅटो हे आपण 2 आमसूल घेतला आहे. हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मसाल्याबरोबरच. यानंतर पातेल्यामध्ये करीसाठी आपण 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालून त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला 3 चमचे घालणार आहोत आपण फिश करीसाठी. तो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर आपण सुक्यासाठी 2 चमचे आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि 4 चमचे मसाला घालणार आहे. हे दोन्ही पण मसाले आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. यानंतर मसाला चांगला भाजल्यानंतर आपण करीसाठी 1.5 पळी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. एक चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला घालून चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सुक्यासाठी पण आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे. करीसाठी आपण गरम पाणी उकळत ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मीठ घालून उकळी आल्यानंतर माशाच्या फोडी घालून घ्यायच्या.